कोणी गधा म्हटलं, घोडा म्हटलं, तर काय कराल? तर सगळ्यात आधी तुम्ही त्याच्याशी भांडाल, बरोबर आहे. पण जर का तुम्हाला कोणी गध म्हणताय, घोडा म्हणताय, आणखीन काही म्हणताय, तर डोळे बंद करा. स्वतःला विचारा, घोडा कसा दिसतो? अच्छा. गधा कसा दिसतो? अच्छा. दोघांना पण शेपूट आहे. मला शेपूट आहे का? तुमच्या मनातून उत्तर येईल नाही. मला मोठे कान आहेत का? त्याच्यातून उत्तर येईल नाही. मला बोलता येतं, त्याला बोलता येत नाही. सगळीकडनं उत्तर नाही येईल. म्हणजेच तुम्ही गधे नाही आहात, तुम्ही घोडे नाही आहात. कोणी तुम्हाला गध घोडा म्हटल्याने तुम्हाला काहीही फरक पडायला नको. नमस्कार, मी लाईफ काउन्सिलर सुप्रिया आजचा असाच काहीसा विषय घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. आपण लोकांच्या बोलण्याकडे खूप लक्ष देतो आणि त्यांनी सगळ्यात जास्त स्ट्रेस आपल्याला येत असतो. यांनी मला असं म्हटलं आणि तिथूनच थिणगी पेटते वादाची. यांनी मला असं म्हटलं, त्यांनी मला तसं म्हटलं, हा मला असं म्हणून गेला, ऑफिस मधला बॉस असा बोलला, मुलं सांगतात की शाळेतले मित्र असं म्हणाले, त्यांनी मला चिडवलं, त्यांनी मला, या गोष्टींवरून तर अर्ध्या थिणग्या पेटतात आणि याच्यावरून वाद विकोपाला जातात, स्ट्रेस येतात, कोणाचे जीव जातात, हे सुद्धा आपण बघतो. मग हे खरं सांगा, तुम्ही गधे घोडे नाही आहात, तुम्ही मूर्ख नाही आहात, मग तुम्ही या गोष्टी मान्य कशा करता? जो बोलणारा आहे तो परमेश्वर आहे का? नाही. मग त्याला एवढं महत्व का देता? त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. त्याच्या बोलण्याने डिप्रेशन मध्ये जाण्यापेक्षा, अजून पेटण्यापेक्षा जिद्दीला पेटा ना. जिद्दीला पेटा आणि स्वतः प्रूफ करून दाखवा की हा काय म्हणतोय याच्यापेक्षा मी 10 पटीने चांगला आहे. कामात दाखवा तुमचं काम बोलतो, तुमच्या कामात दम दाखवा. असं कोणाच्या म्हणण्याने आपल्याला काही व्हायला नको. अगदी रोजच्या आयुष्यामध्ये आपण घरात कौटुंबिक वादात पण बघतो. सासू म्हणते सून अशी आहे, सून म्हणते सासू तशी आहे. सुनेचं आणि भाऊजाईचं आणि नंडेचं कधी पटत नाही, नणंद आणि भाऊजाईचं कधी पटत नाही. याचं कारण काय? याचं कारणच हे की हिने मला असं म्हटलं, तिने मला तसं म्हटलं. जरा बाहेर निघूया ना याच्या बाहेर निघून विचार करूया का? तिने मला जरी तसं म्हटलं, सोड नाही यार, छोड दो. आयुष्यात काही गोष्टी सोडून दिल्यानं, झटकून टाकल्यानं सगळं मस्त होतं. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण म्हणाली होती की तुमच्या अंगावर पाल पडली, झुरळ पडली, तर आपण जसं झटकून टाकतो तसं याही गोष्टी झटकून टाका. म्हणते तर म्हणू द्या, समोरच्याचं तोंड दुखू द्या. तुम्ही कशाला स्वतःला त्या गोष्टी लावून घेता? त्यांनी फेकलं, फेकू द्या. मी घ्यायचं की नाही हे माझं मी ठरवेल. कितीतरी मोठे आपले महान व्यक्ती जे सगळे होऊन गेले आहेत ते पण तेच सांगतात, ते त्यांनी दिलं, मी घेतलं का? मी माझ्याकडनं रिजेक्ट केलंय, मी माझ्या मनापासून त्या गोष्टी स्वीकारल्याच नाहीये, त्यामुळे ते माझं नाहीच आहे. मग गध घोड आणखीन काही म्हटल्याने मला काही फरक पडला नाही. मी स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवलंय की असे वारे, असे वादळ आपल्याला हात पण लावू शकणार नाही. या गोष्टींवरनं एक म्हणजे जिद्द करा किंवा एका जिद्दीला पेटा की मी माझ्या आयुष्यामध्ये इतकं सक्सेसफुल बनेल ना. आणि सक्सेसफुलची व्याख्या तुमच्या मते पैसा कमवणं हा असेल. पैसा जितका गरजेचा आहे तितकंच तुमचं नाव गरजेचं आहे. चांगल्या मार्गाने पैसा कमवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सक्सेसफुल व्हा, नाती जपा, सोबतच पैसाही कमवा, नाव मिळवा. हे सगळं कराल तर सक्सेस तुमचं खरं सक्सेस आहे. पण हा असा म्हणतो, हा असा म्हणतो, कोणाच्याही बोलण्याने स्वतःवर काही काम करू नका. तुम्हाला वाटतंय तुम्ही गधे आहात, तर मग गध्याचं रूपांतर माणसात करण्यासाठी जे जे करायचं ते नक्की करा. तुम्हाला वाटतंय की तुमच्यामध्ये घोड्याचे काही गुण आहे, तर हो, मी फास्ट धावणार आहे, पण मी माझा लगाम माझ्या हातात ठेवणार आहे, मी दुसऱ्याचा लगाम माझ्या हातात ठेवणार आहे. इतकी ताकद ठेवा. चांगले गुण बघा, चांगला विचार करा. पण आपण यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, या जगाच्या पलीकडे खूप सुंदर जग आहे जे तुम्हाला यशस्वी भव असा आशीर्वाद देत आहे. त्यासाठी प्रयत्न का नाही करायचे? अगदी आपल्या मुलांना सुद्धा या सवयी आपल्याला लावायच्या. जिंकू द्या, हरू द्या, मेहनत करू द्या. आपण काय करतो? आपण काय विचार करतो?
अरे तुला त्यांनी असं म्हटलं का, चल असं कसं म्हटलं, तुझ्यासोबत असं झालं का, तुझ्यासोबत असं कसं झालं. अरे झालं, जे झालं ते झालं, जे म्हटलं गेलं ते म्हटलं गेलं. मी ते बदलणार नाही, मी स्वतःला बदलणार. कसं, तर मी जिद्दीला पेटून आणखीन चांगलं काम करून दाखवेल. स्वतःला बदलील म्हणजे गधाचं रूपांतर माणसात करील असं होत नाही. तुम्ही आधीच प्रूफ केलंय की तुम्ही गधे नाही आहात. म्हणून या गोष्टींवर काम करा आणि याच्या त्याच्या सांगण्यावरून स्वतःला ब्लेम करणं, स्वतः स्ट्रेसफुल लाईफ जगणं, बीपी शुगर असे आजार घेऊन बसणं बंद करा. छोट्या छोट्या वादातून आपण खूप स्ट्रेस घेतो, खूप ताण घेतो आणि त्याचं रूपांतर हार्ट अटॅक. छोट्या छोट्या गोष्टीचा ताण येऊन आजकाल लोक हार्ट अटॅकनी जातात आहे. काय आहे लाईफ मध्ये, सुंदर आहे लाईफ. मृत्यू एकचदा मिळतो, पण जीवन दर दिवशी दर सकाळी आपल्याला मिळत असतं. रोज एक नवीन सकाळ होते आणि रोज एक नवीन जीवन आपल्याला मिळतं. त्याची किंमत करा. मृत्यू तर मिळणारच आहे शेवटी, मिळेल जेव्हा मिळायचा. त्याच्या प्रतीक्षेमध्ये त्या मृत्यूला दर दिवशी का मरायचं, याच्या त्याच्या बोलण्यावरून अरे हेट मला फरक पडत, तुम्हाला पडतोय का, नकोच पडायला. तेव्हा हे विचार बदला आणि मला कोणी काय बोलतं त्याच्याशी काही करायचं नाही. माझ्यात जर खोट असेल, माझ्यात जर प्रॉब्लेम असेल तर ते मी नक्की सुधारेल. पण माझ्यात जर प्रॉब्लेम नसतील आणि समोरचा व्यक्ती मला काही बोलत असेल तर बोलू द्या. मी ते नाही घेतलंय, जाऊ द्या. मी तसा नाही, त्यामुळे ते मला लागू पडत नाही. विषय संपला. अगदी प्रत्येकासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी खूप साध्या आहेत, पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप कामाच्या आहेत. एक मोटिवेशन तुमचं आयुष्य ज्याप्रमाणे चांगलं करू शकतं ना, त्याचप्रमाणे एक मोटिवेशन तुम्हाला खूप पराकोटीचा विचार करायला लावू शकतं की अरे हे तर खरं आहे, हे तर रोज घडतं आपल्यासोबत. आणि आपण रोज त्याच विचारात असतो. रात्री पण झोपताना विचार, आज मला माझ्या सासूबाईंनी असं का म्हटलं, आज नवरा मला असं बोलला, चुकलं त्याचं, सगळे मलाच बोलतात. हा विचार आपण रोज करतो. बॉसनी पण आज मला सगळ्या गोष्टी फायर केलं, त्याला दुसऱ्याची चूक नाही दिसली. बंद करा हे सगळं. बोलला बोलला बोलला, ठीक आहे, तो बोलला, तुम्ही ऐकला, सोडून दिलं. इतकं मनाला लावून घेऊ नका. मनाला लावायचंच आहे ना, तर जिद्दीला पेटा. या मनाला सांगा की अरे कर दिखाएंगे, अरे एक नंबर बनवून दाखव. हे काय सांगतात, यांना काय समजतं. मी असं म्हणत नाहीये की लोकांना कमी समजा, तुम्ही स्वतःला चांगलं प्रूफ करा. आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण बघा, कारण हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. सगळं तुमचं आयुष्य बदलण्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे.